तर मित्रांनो मी आलेलो आपल्या आईला काही माहित नाहीये, त्यामुळं आपल्या आईचं मला बघितल्यावर कसं असते रिलेक्शन. आपली आई बघा कुठे आहे तिथं. एवढं बघून मित्रांनो हे झाड ना आता नवीन कवळी कवळी पालवी ना एकदम मस्त दिसते आणि झाड बी दिसायला एकदम भारी दिसते. तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आता पाणी प्यायला आलोय ना या ठिकाणावरती हे डबड कोणीतरी आता पाणी प्यायला कापून ठेवले. मित्रांनो आपली मेंढरं इकडे थांबल्यात आहे आणि हे बघा दिवस मावळत चाललाय. काय हे आपल्याला भेटायला आलेले गँग बघा मित्रांनो. तर मित्रांनो काकीचा चाललाय मस्तपैकी स्वयंपाक. काय कालवण काय बनवायचे. तर मित्रांनो आपली आई देते जेवण वाढून. काय काय देते बघू आपण. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आपल्या आई सकाळी मेंढरं घेऊन आली नाही का, आपल्याला झालता जरा उशीर आणि जेवस्तोर बिवस्तोर आपल्याला मेंढराक यायला बराच उशीर झाला. त्यामुळे आपल्या आईला लांब मेंढरं घेऊन आले आणि मी आता आलोय मेंढराक. थोड्याच वेळात जायला आपण आपल्या मेंढरापाशी. आणि आज दिवसभर आपली मेंढरं कशी कुठं चारतात कुठं आता कोणत्या साईडला मेंढरं जिकडं जातील तिकडं आपण जायचं. तर कोणत्या साईडने मेंढरं चारतोय ते दाखवतो तुम्हाला. चला तर मग. तर मित्रांनो मी आलेलो आपल्या आईला काही माहित नाहीये, त्यामुळं आपल्या आईचं मला बघितल्यावर कसं असते रिलेक्शन बघूया आपण. आपली आई बघा कुठे आहे तिथं. मित्रांनो आपली आई घाबरली. आईने मेंढर आले तेव्हा काही इकडे. तर मित्रांनो आता या आपल्या डोंगरातल्या बोरींना बोर लागायला सुरुवात झाली. मोहर बिवर लागलाय म्हणजे आता थोड्याच दिवसात आपल्याला चांगलाच रान खायला भेटणार या ठिकाणी. खालून पाला बिला सगळे आपली शर्ट खात्यात अशी बिर. आणि मित्रांनो मग ही बोर काढायची कशी टाकायची खाली पडली की खाली पडण्यानेच गोळा करून खातो आपण बोर. मेंढर बी आले ते बघा इकडं आता खडकीवून. मित्रांनो इकडं आपल्याला जर व्हायचं मला वाटते रानमेवा खायला गावल. रानमेवा म्हणजे काय तर सीताफळं हे अजून मेंढर जिकडं जायच्यात ना तिकडं असली तर आपल्याला खायला भेटेल. आपल्याला रानमेवा भेटतोय का नाही तर मला नक्की दाखवणार आपण. मित्रांनो हे आपलं वारुळ आणि ह्या वारुळातले हे जे किडे ह्याला ओळखता का तुम्ही. मित्रांनो ही वाळवी ना एवढं नुकसान करते ना आपल्या पोत्यांचं बित्यांचं पोती बिती मोठी मोठी फोडते. तर बघा ह्यांनी मित्रांनो वारुळात घर केलंय वाळवीने. कसले एकदम खतरनाक किडे आहेत का नाही, एकदम बेकार. हे मित्रांनो लय बेकार असते. आता वारुळात त्यांचं लय मोठं घर आहे. आपला पप्पू शेट बघा आपलं पप्पड चाललंय मोहर माझ्या पुढं आणि मी आपला मधी आणि आपली सगळी मेंढरं काय येत नव्हती मित्रांनो. बळबळ त्यांना बोलून खाली घेतले. त्यांना काय कळलं नाही. त्यांना वाटते आधी ती तिकडे गेलती ना आईने तिकडं नेलती, पण मला त्या साईडला नव्हतं चारायचं. त्यांना इकडं आणावं म्हणलं. ह्या साईडला जर आणलं तर त्यांच्यासोबत आपलं बी पोट भरल गावलं. आपल्याला सीताफळ मित्रांनो आता ह्या मागं सीताफळं होती. सीताफळं पिकून पार खराब होऊन पडून गेली असतात, पण त्यातून बी चुकून हुकून एखादं गावलं तर गावलं आपल्याला. त्याकरता इकडं आणलं ते मेहरांना. हे सगळं मित्रांनो आपलं गायताळ. आणि मित्रांनो ह्याच्या खाली अख्खं पाणी आहे माहिती का. हे नाला आहे का आपला नाला. आणि हे जे गावात आहे ना हे गावात फक्त आपलं पाण्यातच येतं. आणि ह्या पाण्यातल्या गावात ना एवढी बदकाची पिल्लं असं नाही का, जे पाण्यात राहणारे पक्षी आहे ना त्यांचं घर म्हणजे हो का हेच आपलं हे. आणि याला काय म्हणतात कांजाळ म्हणतात. आता माझ्या तर म्हणण्यानुसार कांजाळ असतं. तुम्हाला काय माहीत असलं तर कमेंटमध्ये सांगा आपल्याला. ना आपली मेंढरं सुद्धा त्याचं चांगला वल्ल जे आहे ना हिरवं ह्याचा पाला साला चांगली खाते ते शेरड मेंढरं. तर मित्रांनो आपलं आप्पा खाव काय चाललंय मेरे चारायचं. काय रानमेवा गावतोय का नाही खायला. काय पाऊस नाही पाणी नाही त्याच्यामुळे खायलाच राहिले नाही काय. होय. आणि सीताफळ बिताफळ आहेत का आपल्या डोंगरात. मागलची होती पण आता काय परत पाणी फुटले या. होय एका अर्धा कुठं तरी वाटतं झाडं. हा मग काय माग बरीच होत्या. मागले होते पण आता पाणीच कमी पडल्यामुळे आता माल बी कमी पडणारच ना. हा मग काय डोंगरात आपल्याला खायला चांगला रानमेवा गावतो.
बोकड डोंगरात गावतो पण आता नाही ना. हा. मित्रांनो आपल्या ह्या सीताफळीला सीताफळ तर आहेत, पण जी पहिली जी पिकली ना ती पिकून खाली पडून गेली, म्हणजे अशी खराब झाली. या ठिकाणी अशी पिकून पिकून कोण बघायला नाही आलं ना मित्रांनो, मनाने पडून जातात. आणि आपल्या डोंगरात आता डोंगर म्हणल्यावर पक्षी बिक्षी भरपूर, तर पक्षी बिक्षी बी खात्यात. त्यातून चुकून ओकून आपल्याला गावलं तर गावतं. यात सीताफळीला आपल्याला एक बी सीताफळ नाही गावलं. आपली सगळी मेंढरं बघा आता थांबल्या इकडं तऱ्याच्या बरगाडाने. मित्रांनो ह्या असं जे खाली वनगाळचा भाग असतो ना त्याला आम्ही म्हणतो बरगाड. ह्या बगलनी किंवा ह्या बरगाडाने मेंढरं थांबू दे अशी म्हणायची आम्हाला पहिले, नाही का. आम्ही समजा काव मेंढरं आलो ना मग वडील आप्पा बिप्पा म्हणायचं आम्हाला, आपली मेंढरं अशी ह्या बरगाडाने थांबू दे, किंवा मित्रांनो ह्या अशा बगलनी थांबू दे. मग बरगाडाने बगलनी असं म्हणून मग आम्हाला सगळं माहीत झालं, नाही का. आपण ज्या फॅमिलीत जन्माला येतो समजा असं, नाही का, ते आपल्याला सगळं माहीत असतं. भाषा कशाला काय म्हणतात, काय म्हटल्यावर काय करायचं, नाही का. लहानपणापासून त्याची ट्रेनिंग दिलेली असते, म्हणजे आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं. मग ते आपण मेंढरा का येऊन मित्रांनो आम्ही ना जवळजवळ मला ना बारक बालवाडीपासून मागं मेंढरांच्या, नाही का, असं यायचं, नाही का, पहिल्यापासून. आणि ते मेंढराचं ती सगळं सारखं येऊन सगळं माहीत झालेलं असायचं. मग आप्पा दादा माझे चुलते बिलते सांगायची आपली मेंढरं ह्या बगलने थांबू दे, किंवा बाबा असं पहिले अशी गोलवायची लई, म्हणायची बाबा जरा तेवढी व्हायची 2-4 मेहरं आपली माघारी आण. मग आम्ही लगेच पळत जाऊन ती मेहरं असं, म्हणजे सगळं पहिलं सांगितलेलं ना आता मेंढरा का आला की आपल्याला आठवतं. मग आता मला जे पहिलं जे आहे ना माहिती ते आपण सगळं तुम्हाला सांगणार मित्रांनो. ह्या डोंगराच्या दऱ्यात ना हे एक काठीचं झाड आहे, आणि ह्या काठीच्या झाडाला ह्या शेंड्यामध्ये एक घरटे आहे काही. तर मित्रांनो ह्या घरट्याला जो पक्षी शिवतो ना त्या पक्षाचं नाव शिंपी. आणि हा शिंपी पक्षी मित्रांनो एवढ्या शेंड्यात का घरटं शिवतो माहिती आहे का. कारण का तर मित्रांनो ह्या पक्ष्याचं ना पिल्लं असतात, झाडं आपलं सापबीप ना झाडा बिडाव चढतात आणि त्या पक्षाची अंडी पिल्लं खातात. त्याकरता हा पक्षी आपलं झाडाच्या एकदम शेंड्यात, आता हे शेंडा बघा तुम्ही पार शेंड्याव, म्हणजे तिथवर जावंच तर त्याच्या वजनाने ना तो खाली पडू शकतो, किंवा असं म्हणजे त्या पक्षाचं त्याला घरट्यातले पिल्लं बिल्लं खाता नाही येणार. आणि हे म्हणजे एवढ्या शेंड्यात बांधायचं घरटं, म्हणजे एकदम मित्रांनो प्राणी पक्षी जितके हुशार आहेत ना तितकं माणूस कधीच हुशार असू शकत नाही. तर मित्रांनो आता या झाडांना ना नवीन पालवी फुटायला लागली बघा. हे मित्रांनो इतकं मस्त दिसतंय ना, हे झाड बघितलं एकदम भारी. आणि ह्याचं काट बेट एवढं बघून मित्रांनो हे झाड ना आता नवीन कवळी पालवी ना एकदम मस्त दिसते. आणि झाड बी दिसायला एकदम भारी दिसते. अशी झाडांना मित्रांनो जेव्हा पाऊस पडत होता ना तेव्हा झाडांना काय पाला बिला नव्हता फुटला, पण आता पाऊस चांगला उघडलाय आणि झाडं फुलायला लागल्यात. आणि काय झाडं बी अशा असतात झाडांना पाऊस काळात एक टिपका बी पान नसतं, हिवाळ्यात बी अख्खा पाला गळून जातो, आणि उन्हाळ्यात मित्रांनो कडक उन्हात अशी पालवी फुटती. कसं काय माहिती, ज्या दिवसात पाणी नसतं त्या दिवसात सावली देतात झाडं, आणि जेव्हा पाणी बिनी पाऊस बिऊस असतो तेव्हा अशीच म्हणजे पानं बिनं गळलेली असतात. तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आता पाणी प्यायला आलोय ना या ठिकाणावरती हे डबडं कोणीतरी आता पाणी प्यायला कापून ठेवले, म्हणजे बाटली होती मित्रांनो, आणि याच बाटलीला कापली. तर आता पाणी भरू आपण ह्याच्यात. तर मित्रांनो बाटलीमध्ये पाणी भरले, आणि हे असं म्हणजे बाटलीने आणि पाणी प्यायला, नाही का, डोंगरात आपल्याला असं जिथं झरा असतो तिथं आपण पाणी पितो. आता पाणी प्यायचे. आपले मेंढरं आले तर रेल्वेच्या एरियात. इथं मित्रांनो डोंगर होता हा लय मोठा, हे असं रेल्वेचं काम झालंय ना आता, डबल रोड केलाय, त्यासाठी हे अख्खा डोंगर फोडून असं बघा सगळं इथनं उकरून तिकडं रेल्वेला जिथं सपाट करायचं होतं ना जागा तिथं इथल्या अख्खा मुरुम दगडी बिगडी सगळे नेले. ते बघा किती खोल झाले. आपले मेंढरं आले ते आता इकडं रेल्वेच्या इकडून म्हणलं वाईट चाराव. डोंगरात मित्रांनो पलीकडं तिकडं ना तिकडं भरपूर बकरीवाली आहेत. मग तिकडे गेल्यावर नंतर बकऱ्यांना विचाराय गावत नाही, नुसतं ह्याच्यात जा त्याच्यात जा. त्याकरता म्हटलं त्यांच्यापासून बाजूला जाऊ आपण. मित्रांनो डोंगरात ना आपण मेंढरं आणले ते इकडं वरती, आणि आता आपण ज्या ठिकाणी मेंढरं चालतोय ना या ठिकाणी ना
एक माणूस आहे आणि त्यांनी बकऱ्यांना जरा घेतलंय का नाही आपल्याला माहित नाही, म्हणजे नाहीच घेतलं मित्रांनो. पण ते ना कोणालाच बकरी चारून देत नाही. पण आता आपली बकरी खाली डोंगरात उभीच राहणार आणि उभी राहणार, त्यामुळं बकरी आली इकडं वर. तर आता काय आपण आलोय चारायला, ते येतात का काय काय माहिती, आपल्याला शिव्या बिव्या देतात का काय. आता बराच वेळ म्हणजे एक अर्धा तास झाला आलोय, अजून तर कोणी नाही. बघू आपली मेंढरं कवर चरते ते काय होतंय ते. मित्रांनो आपली मेंढरं इकडं थांबल्यात आहे आणि हे बघा दिवस मावळत चाललाय, कसं दिसतंय एकदम खतरनाक, एकदम भारी असं. मित्रांनो अजून एवढा काय मावळला नाही, दिवस जसा जसा सूर्य खाली जाईल ना तर लाल जो प्रकाश पडतो ना, इतका खतरनाक आणि इतकं मस्त वाटतं ना ते बघून, लय भारी. तर मित्रांनो दिवसभर डोंगराला फेरफटका मारून आपली मेंढरं एकदाची आली बाबा माळाला. आता काय एक आपल्याला 1.5 किलोमीटर जायचे, 1.5 किलोमीटर गेलं की जायला आपण आपल्या घरी. पण मित्रांनो आपल्या डोंगराची एक खास बात आहे माहिती आहे का, आणि ती खास बात म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का, तुमच्याकडे जर असं म्हणजे आपण खाली रानातनं पडकत नाहीत मेंढरं चाराय न्यायची म्हणलं ना, तर तुमच्याकडं 50 मेंढरं असू नाही तर 100 असू नाही तर 150-200 जशी मेंढरं असतील तशी माणसं असायला लागतात. तर मित्रांनो तुमच्याकडं जर 150 मेंढरं असली ना, 150-200, तर ती मेंढरं हाणायला अशी वावरानी आणि पडकानी हानी 3-4 माणसं तर फिक्स लागतात. पण तुमच्याकडं 50 किंवा 100 मेंढरं असली ना तर 2 माणसं तरी फिक्स लागतात. पण आपल्या डोंगरात एक खास बात म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे 150 मेंढरं असू नाही तर 200 असू नाही तर 50 असू, एक माणूस ना तेवढी अख्खी मेंढरं हँडल करू शकतो. म्हणजे काय धान बिन नसतं, पटांगण असतं, फक्त चारून आणायचे असतात. आणि ती आपली तेवढी मेंढरं ना किती असली तरी एक माणूस अख्खी दिवसभर चारून आणू शकतो. त्यामुळं इकडं 4 महिन्याचा जागा ना, कोणाला विचारलं ना तुम्हाला जागा कोणती परवडती, तर तो माणूस सांगणार आपल्याला 4 महिन्याची जागा एकदम भारी. काय हे आपल्याला भेटायला आलेले गँग बघा मित्रांनो. काळो गप रे तू. तर मित्रांनो मेंढरं आली वाड्याला, सगळी कोकरी बिकरी मिळली आताच, सगळी पळाली आत. तर मित्रांनो मेंढरं वाड्याला आली ना, आपल्या आईचा चाललाय स्वयंपाक. आई काय घातलंय शिजाय? तिखट घातलाय. आणि मित्रांनो हे दिसते का काहीतरी वेगळं तुम्हाला, नवीन चूल काय याची आई? लोखंड. मित्रांनो लोखंडाची आपल्या आईने बघा कसं डोकं लावलंय. आता काय टेन्शन नाही पावसा पाण्याचं काय, म्हणजे दगडी बघा आणि बघा हे आपली लोखंडाची चूल आता मस्त आहे, याच्यावर स्वयंपाक. तर मित्रांनो काकीचा चाललाय मस्तपैकी स्वयंपाक. काय कालवण काय बनवायचे? सोयाबीन बनवायची ना. आपली तर बनवलंय मित्रांनो आपलं महाराज काय चाललंय? काय ना बघा मसाले भात खातोय. मसाले भात. आणि पगू फुगली का नाही भात खाऊन? ए पगू नाही होय बाय. मग आज काय होतं शाळेत? पेपर. काय याचा कोणता होता? भाषेचा आणि गणितचा. म्हणजे मराठीचा आणि गणिताचा होय. मग कसा गेला पेपर? सोप्पा. आणि तुला सोप्पा गेला आणि पगू तुला अवघड गेला का? मग बोल की मुके. पगूला बोलताच येत नाही मित्रांनो. कालच झालं. मग आता दिवाळीच्या सुट्ट्या कवा? 30 तारखेला. 30 तारखेला आहे. तर मित्रांनो आपल्या आरतूजा त्यांचा होता आज पेपर. आता पेपर देऊन काय खाते बाई तू? सोयाबीन. आणि पगू खाते भात. काकीचा चाललाय मस्तपैकी स्वयंपाक. आणि हा आपला कुत्र बघा आपला पप्पू लय लाडका आहे मित्रांनो माझा, लय म्हणजे लय आमचा लय लाडका आहे पप्पू. आई कुठं जायचे आता? गुढी बांधायला मित्रांनो आपले सकाळची गुढी सोडली ना की आता डायरेक्ट संध्याकाळचीच बांधायची. आता आणल्यात आहे आपण. आईला म्हटलं बाबा तेवढी बांध, आता आई जाणार आहे गुढी बांधाय. तर मित्रांनो आपण गेलतो बाहेर, त्यामुळे आपल्याला जेवणाचा काय व्हिडिओ नाही काढता आला. म्हणून आपला आप्पा जेवते. ते काय खाताय आप्पा? का हो मसाला का खाताय? मसाला खाल्यावर दुखणं जातं वाई, डोक्यात झणझणी येते काय? तर मित्रांनो आपला आप्पा खाते ते मसाला आणि भाकर. कालवण काय केलंय या ठिकाणी? सोयाबीनचं कालवण आहे मित्रांनो. काकी खाते आपली सोयाबीन.
भाऊ आपलं बघा आता भाऊंना बी करायचे जेवण आणि मला बी करायचे. तर मित्रांनो आपली आई देते जेवण वाढून. काय काय देते बघू आपण. या ठिकाणी आपलं ताट आहे. काय बनवलंय आज स्पेशल? वांग्याचं कालवण बनवलंय मित्रांनो आपल्या आईने. आणि आई देते वाढून. कसं काय बाजरीची भाकर, वांग्याचं कालवण आणि भात जेवण करायचे आपल्याला मस्तपैकी. हे आलं आपलं ताट हो का. तर मित्रांनो आपलं वांग्याचं कालवण आहे हे. बाजरीची भाकरी कशी आहे एकदम. आणि सोयाबीन आपल्या काकीने त्यांनी सोयाबीन केली. तर आपण सोयाबीन बी आणली वाईट. काकी म्हणली सोयाबीन बी नेतोला. तर मित्रांनो आजचा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.